सुरगाणा तालुक्यातील सोनगीर सुंदरबन येथे 27 जोडपी विवाह बंधनात। सुरगाणा तालुक्यातील सोनगीर सुंदरबन येथे दिनांक 1 मे रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात एकूण 27 जोडपी विवाह बंधनात अडकली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। सोनगीर सुंदरबन ग्रामस्थ आणि एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आमदार नितीन पवार यांच्या दौऱ्यादरम्यान संगीता नावाच्या एका युवतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची आगळीवेगळी मागणी केली होती। त्या मागणीची दखल घेत आमदार पवार यांनी पुढाकार घेऊन या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले। या सोहळ्यात संगीता हिचाही विवाह पार पडला। या कार्यक्रमाला आमदार पवार स्वतः उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। यावेळी त्यांनी सांगितले की वाढत्या महागाईमुळे विवाह सोहळ्यांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठे ओझे ठरत आहे। अशा परिस्थितीत सामुदायिक विवाह ही संकल्पना समाजासाठी दिलासा देणारी असून ती आजच्या काळाची गरज आहे। यावेळी ज्येष्ठ नेते गोपाळराव धूम, नवसू गायकवाड, नगरसेवक सचिन महाले, निलेश करवंदे, मनोज शेजोडे, तुकाराम देशमुख, आनंदा झिरवाड, माधव पवार, अमरसिंग जोपडे, पोलीस पाटील प्रवीण सहारे, दीपक मेघा, ज्योतिंग बागुल, उमेश पालवा, सावडीराम महाले, रमेश बागुल, रामदास केंगा, रतन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी। शुभविवाह सोहळा इथं पार पडलेला आहे। या वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपले लाडके आमदार गोरगरिबांना मदतीचा हात म्हणून आमच्या नितीन भाऊ हे कधीच विसरणार नाही। आता लग्न लागलं ना ग बाई, आनंदात आहे ना। सर्व वधूवरांना माझी विनंती आहे, चांगलं आपलं वैवाहिक जीवन व्यवस्थित होऊ द्या। आणि मला आता आनंद झिरवाणी सांगितलं, असं कमी खर्चात वैयक्तिक जर लग्न करायला गेलं तर बराच खर्च येतो। तर असं कुठे अजून सामुदायिक विवाह करायचे राहिले झिरवाळ साहेब, मला तुम्ही सांगा, ते आम्ही करत जाऊ। पण याच्यामध्ये काही व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे, म्हणजे माझ्याबरोबर काही फुल नाही तर फुलाची पाकळी त्यांनी मदत केली। आपले निलेश करवंदे असतील, मनोज कुठे उभे राहा, आपलं सचिन महाले असतील, आणि मनोज कुठे गेला, मनोज आणि तसेच आपले धुमसाहेब पण आले, आपले बाऱ्याकडनं गोपाळ धुमसाहेब, माझं लक्ष नाही, राजू गावित पण इथं बसले, बाळू तात्या आहेत, मजीद आपला सरपंच। तर यांनी पण आपल्याला जी काही मदत केली, म्हणजे काही प्रमाणात भांड्याची मदत त्यांनी दिली। आणि पुढे जर अजून करायचे राहिले सोहळा तर आपण निश्चित करू, पण मला काही बाकी वावर बिवर विकू देऊ नका। आता पुढच्या वेळेस काय करा, या सोनगीर गावात आपण 27 जोडप्यांचा सामुदायिक विवाह केला असल्यामुळे भविष्यात आता प्रत्येक पाड्यातील गरीब जे काय असतील अजून जोडपे, तर तुम्ही मला सांगा, आपण परत असा एक कार्यक्रम पुढे भविष्यात करू। कारण की परवा परत आता 50 जोडप्याचा मानलेला विवाह सोहळा आहे, 50 जोडपे।